नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक माणिक बामणे, संचालक स्वराज एमपीसी अकॅडमी नांदेड या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागे अक्षर म्हणजे काय आणि जोडाक्षर म्हणजे काय हे दोन घटक आपण घेतलेले होतो आणि अगदी हळूवार पद्धतीने बेसिक पद्धतीने आपण घेतलेला आहोत। तर महत्त्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, जो घटक आपण घेतोय तो घटक अगदी बेसिक पासून तुम्हाला जमणं गरजेचं आहे आणि तुम्हाला समजणं गरजेचं आहे। म्हणून आपण हळूवार पद्धतीने अगदी खोलवर माहिती घेत आहोत। त्यावरती परीक्षेला प्रश्न आला तर एकही प्रश्न तुमचा जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेत आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना आणि एमपीएससीचा अभ्यास करत असाल तुम्ही किंवा सरळ सेवेचा अभ्यास करत असाल किंवा पोलीस भरतीची तयारी करत असाल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण घटक कोणता असेल तर तो आहे मराठी व्याकरण। मग या मराठी व्याकरण मध्ये बरेचसे प्रकरण आहेत। मग त्या सर्व प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण प्रकरण पहिला आहे तो म्हणजे कोणता तर वर्णमाला। मग वर्णमाला हा घटक आपल्याला जमण्यासाठी येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पूर्वपीठिका आपल्याला येणं गरजेचं आहे। म्हणजे मराठी भाषेचा उदय आणि विकास यामध्ये छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, मग ते कन्सेप्ट आपल्याला येणं गरजेचं आहे। त्याचं कारण म्हणजे काय, स्पर्धा परीक्षेला कायमस्वरूपी त्याच्यावरती दोन ते तीन प्रश्न हमेशा विचारत असतात। मग तो एमपीएससी असो किंवा मग पीएसआय एसटी असिस्टंट कंबाइंड असो किंवा मग क्लास 3 ची पोस्ट असो किंवा सरळ सेवा असो किंवा मग पोलीस भरती असो किंवा वनरक्षक असो, या प्रत्येक परीक्षेला एक किंवा दोन प्रश्न हमखास विचारले जातात। मग ती कन्सेप्ट आपण घेत आहोत, बरोबर। मग मराठी भाषेचा उदय आणि विकास यामध्ये आज आपण देवनागरी लिपी याबद्दल माहिती घेणार आहोत। यावरती काय परीक्षेला प्रश्न येतात तर लिपी म्हणजे काय, बरोबर, आणि देवनागरी लिपी म्हणजे काय। मग देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या एकूण भाषा किती आहेत, देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य कोणते आहेत आणि देवनागरी लिपीचे वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे नाव बदलत गेले, मग त्याला कोणकोणत्या नावाने ओळखलं जात होतं। मग अशा पद्धतीच्या स्वरूपाचे प्रश्न कायमस्वरूपी असतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण देवनागरी लिपी म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य आणि त्यामध्ये लिहिल्या जाणाऱ्या भाषा आणि त्याच्यामध्ये अपवादात्मक प्रश्न कशा स्वरूपाचे येतात तेवढा घटक आपण कव्हर करणार आहोत। आणि जसा हे व्हिडिओ आपला शिकवणं झालं त्यानंतर प्रीवियस एक्झाम पेपर मध्ये एमपीएससी ला आजपर्यंत आलेले सर्व प्रश्न देवनागरी लिपीवरती सर्व प्रश्न आपण इथं घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या आणि हा व्हिडिओ पाहत असताना आपण एक वही घेऊन बसा, जेणेकरून आपण क्लासमध्ये बसलोय अशा पद्धतीने बसा, जेणेकरून हे शिकवलेला घटक तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर YouTube चॅनल वरती स्क्रीनशॉट काढून घ्या। मग त्याचेच तुम्हाला अभ्यास करत राहायचा आहे। मग त्यामध्ये एकही प्रश्न जाणार नाही या घटकाचा, याची पुरेपूर मी काळजी घेणार आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण देवनागरी लिपी म्हणजे काय आणि देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आणि त्यामध्ये लिहिले जाणाऱ्या भाषा इत्यादी घटक आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला हा घटक पाहायचा आहे तो म्हणजे कोणता तर जे आपण देवनागरी लिपी हा घटक पाहतोय, बरोबर, देवनागरी लिपी हा घटक पाहतोय। तर सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की मराठी भाषा आपली आहे, या मराठी भाषेची लिपी नेमकी कोणती आहे तर मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे। ओके, देवनागरी लिपी आहे। मग तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की लिपी म्हणजे नेमकं काय, लिपी आपण कोणास म्हणतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या की लिपी या शब्दाचा अर्थ काय होतो। तर लिपी म्हणजे काय तर सारवणे, लिपी म्हणजे काय तर सारवणे। त्याच्यानंतर दुसरा अर्थ काय निघतो तर लिपी म्हणजे माखणे, बरोबर, आणि लिपी म्हणजे काय तर लिपणे, असे याचे तीन अर्थ पडतात। लिपी कशाला म्हणतात तर सारवणे, माखणे आणि लिपणे यालाच आपण काय म्हणतो लिपी असे म्हणतो। मग आपण सर्व ग्रामीण भागातले स्टुडंट असल्यामुळं आपल्याला हे सगळे शब्द माहिती असतील। सारवणे म्हणजे काय तर आपल्या ग्रामीण भागामध्ये पूर्वी टाइल्स फरशी नव्हते, बरं, किंवा फरशी कुठली बसवलेली नसायची, तर मग शेण वगैरे घेऊन आपल्या घर काय केलं जायचं सारवलं जायचं,
बरं, माखणे म्हणजे काय? छोट्या लेकराचं टाळू वगैरे ते लावून माखलं जाते. त्यानंतर लिंपणे म्हणजे काय? तर एखादी भिंत असेल, पूर्वीच्या कालखंडामध्ये दगड ठेवून रचवलेली किंवा विटाने रचवलेली असायची आणि त्यामध्ये छोटेसे सूक्ष्म प्राणी कोणते असू नये किंवा साप विंचू वगैरे काही जाऊ नये म्हणून मातीने ते भिंत काय केली जायची? सारवली जायची. मग इथं आपल्याला कोणता अर्थ घ्यायचा आहे हे समजून घ्या. बरं, लिपी म्हणजे सारवणे, माखणे, लिंपणे. मग आपल्याला इथं कोणता अर्थ घ्यायचा आहे? तर लिपी म्हणजे काय? तर चिन्ह किंवा खून होय. बरं, लिपी याचा अर्थ काय होतो? चिन्ह किंवा खून असा त्याचा अर्थ निघतो. मग चिन्ह कशाला म्हणायचं? बरं, चिन्ह कशाला म्हणायचं आणि खून कशाला म्हणायचं याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा. बरोबर, मग आता आपण चिन्ह कशाला म्हणतो ते समजून घ्या. बरोबर, मग आता मी बोलत आहे, बोलत असताना मुखाटे ध्वनी बाहेर पडायला. मुखाटे काय बाहेर पडतोय? ध्वनी बाहेर पडतोय. हा जो ध्वनी बाहेर पडायला हा विद्यार्थी मित्रांनो पाणी पितो, एक मिनिट. ठीक आहे, तर मुखावाटे निघणारा हा जो ध्वनी आहे हा हवे जास्त काळ टिकत नाही. काही वेळानंतर काय होतो? हा ध्वनी लोप पावतो, नष्ट पावतो. पण लोप पावणे, नष्ट पावणे म्हणून त्यांना विशिष्ट अशा चिन्हाने, विशिष्ट अशा खुणाने आपण काय करत असतो? लिहून ठेवत असतो. कसं म्हटलं तर आपल्याला राम म्हणायचं आहे. राम असं म्हटलं की हा मुखावाटे निघणारा ध्वनी लगेच लोप पावतोय, नष्ट पावतोय म्हणून त्यांना विशिष्ट अशा चिन्हाने आणि रंगाने लिहून ठेवलंय. यालाच आपण काय म्हणतो? लिपी असे म्हणतो. लिहिण्याची जी पद्धत आहे, जे चिन्ह आहेत, ज्या खुणा आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो? लिपी असे म्हणतो. मग हे जे लिहिण्याची पद्धती आहे, चिन्ह आहेत, खूण आहेत त्यांना आपण लिपी म्हणतोय. बरं, लिपी म्हणतोय. मग मुखावाटे निघणारे ध्वनी जास्त काळ हवे टिकत नाहीत म्हणून मानवाने काय केलं तर लिपीचा शोध लावला. मग भाषा अगोदर का लिपी अगोदर असं म्हटलं तर कोंबडी अगोदर का अंडा अगोदर? याच पद्धतीने याची कन्सेप्ट आहे. तर भाषा अगोदर आहे, मगच काय कशाचा शोध लागला? लिपीचा शोध लागला. तर विद्यार्थी मित्रांनो, लिपी म्हणजे काय अशा पद्धतीचा परीक्षेला प्रश्न येतो. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे लिपी म्हणजे काय? सारवणे, माखणे आणि लिंपणे असा त्याचा अर्थ निघतो. मग लिपी म्हणजे चिन्ह किंवा खूण होय. मग विशिष्ट अशा रंगाने, विशिष्ट अशा चिन्हाने लिहून ठेवलं जाते, त्यासच आपण काय म्हणतो? लिपी असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली लिपी कोणती आहे असं म्हटलं तर मराठी भाषा हे कोण्या लिपीमध्ये लिहितो आपण? देवनागरी लिपीमध्ये लिहितो. कोणत्या लिपीमध्ये लिहितो? देवनागरी लिपीमध्ये लिहितो. आता आपण लिपी कशाला म्हणतात हा घटक शिकलाय, तर आता आपल्याला देवनागरी लिपी म्हणजे काय हा घटक शिकायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, देव हा एक शब्द आहे, नागरी हा एक शब्द आहे. दोन शब्दापासून हा शब्द निर्माण झाला. मग याचा अर्थ काय निघतो किंवा याची व्याख्या कोणती म्हटलं तर देवांच्या नगरीमध्ये लिहिली जाणारी लिपी म्हणून कोणास ओळखतो आपण? देवनागरी लिपीला ओळखतो. मग देवांच्या नगरीमध्ये लिहिली जाणाऱ्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतो. तर आता हा मोठा वादातीत प्रश्न आहे की देव होते का, देव आहेत तर कोणी पाहिलं, असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. मग ते आस्तिक आणि नास्तिक अशा पद्धतीचा वाद निर्माण होतो. आपल्याला त्याकडे जायचं नाही. मग देवनागरी लिपी नेमकं कोणाला म्हणतात हा घटक आपल्याला शिकायचा आहे. बरोबर, मग देवांच्या नगरीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतो. मग आता देव कोणाला मानलं असं म्हटलं तर आपल्या भारत देशामध्ये सुरुवातीला लिपी अवगत नव्हती. मग भारत देशामध्ये इराक, इराण, त्यानंतर कझाकिस्तान, त्यानंतर अफगाणिस्तान त्या एरियातले काही लोक आपल्या भारतामध्ये पंजाब या राज्यामध्ये आले. आल्यानंतर भारतामध्ये जेवढ्या कोणत्या मोठ्या नद्या आहेत या नद्याच्या किनारी येऊन वस्ती करून राहू लागले. मग हे जे लोक आलेत ते लोक कोण होते तर आर्य लोक होते. बरं, आर्य लोक होते. या आर्य लोकांनी आपल्या भारतामध्ये वस्ती करून राहू लागले, नगर करून राहू लागले. नगर म्हणजे तर काय तर गाव. बरोबर, गावासारखी वस्ती करून राहू लागले. मग हे जे लोक होते ते लोक कोण होते असं म्हटलं तर आर्य लोक होते. बरोबर, जे इतर देशातून भारतामध्ये आगमन केले आणि नदी किनारी वसून आणि इथं जमीन कसायला सुरुवात केले
मग हे जे लोक होते हे सुशिक्षित होते, यांच्याकडे लिपी अवगत होती, भाषा अवगत होती. मग हे वेगवेगळे वेद पठण करायचे, त्यानंतर होम हवन करायचे. मग हे जे लोक आहेत ज्या ठिकाणी राहतात त्या लोकांकडे काय अवगत होती, तर लिपी अवगत होती. मग ते आर्य लोक जे आहेत यांची भाषा कोणती होती, तर संस्कृत भाषा होती. मग या संस्कृत भाषेचं लिखाण सुद्धा कोणत्या लिपीमध्ये केलं जाते, देवनागरी लिपीमध्ये केलं जाते. मग या आर्य लोकांच्या नगरामध्ये जी लिपी अवगत होती त्याच लिपीला आपण काय मानलोय, देवनागरी लिपी मानलंय. मग हे लोक कसे होते, उंचपुरे, गोरे गोमटे, दिसायला देखणे होते. म्हणून मग आपले जे मूळ भारतीय लोक आहेत त्यांना आपण अनार्य म्हटलंय. आर्य आणि अनार्य खूप मोठा वाद आहे. बरं, साधारण ते जर घ्यायचं म्हटलं तर 3-4 तास त्याच घटकावरती जातात. आपल्याला तेवढं डिटेल मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त देवनागरी लिपी म्हणजे काय हा घटक शिकून घ्यायचा आहे. मग अनार्य लोक जे आहेत या नगरामध्ये गेल्यानंतर पाहायचे की हे लोक पोथी वाचतात, बरं, कीर्तन करतात, त्यानंतर होम हवन करतात आणि यांच्याकडे उत्तम भाषा आहे आणि लिखाणाचे साधन आहेत. म्हणून या लोकांनी आपल्या मूळ भारतीय लोकांनी यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी ठरवलं की यांच्या नगरामध्ये जी लिपी अवगत आहे त्या लिपीला देवनागरी लिपी असं मानलेलं आहे. मग त्यांची भाषा कोणती होती, संस्कृत होती. मग या संस्कृत पासून हळूहळू कोणती भाषा निर्माण झाली, तर मराठी भाषा निर्माण झालेली आहे. मग संस्कृतची लिपी देवनागरी लिपी असेल तर मराठी भाषेची सुद्धा लिपी कोणती आहे असं म्हटलं, ती सुद्धा देवनागरी लिपी आहे. बरोबर. मग आता हे झालं देवनागरी लिपी. आपण देवनागरी लिपीला काय म्हणतो, तर देवांच्या नगरीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या लिपीला काय म्हणतो, देवनागरी लिपी असे म्हणतो. मग आता आपली मराठी भाषा जी आहे ही मराठी भाषा ची जननी कोणती असं म्हटलं तर मराठी भाषेची जननी कोणती आहे, संस्कृत आहे. मग मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषेची लिपी कोणती आहे असं म्हटलं तर देवनागरी लिपी आहे. मग परीक्षेला प्रश्न असतो की देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या एकूण भाषा किती आहेत, तर एकूण भाषा किती आहेत, 6 भाषा आहेत. देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या भाषा एकूण किती असं म्हटलं तर उत्तर काय लिहायचं, 6 भाषा. आता या 6 भाषा कोणत्या म्हटलं तर मराठी भाषेची जननी जी आहे ती संस्कृत. त्याच्यानंतर पहा त्यानंतर आपली भाषा कोणती तर ती आहे मराठी. या सोबतच आपली जी हिंदी भाषा आहे या हिंदी भाषेची सुद्धा लिपी कोणती आहे तर देवनागरी लिपी आहे. यानंतर गुजराती. बरोबर. त्यानंतर पहा गुजराती भाषा. बरोबर. ही गुजराती भाषा जी आहे याची सुद्धा लिपी कोणती आहे असं म्हटलं तर याची सुद्धा लिपी देवनागरी लिपी आहे. ठीक आहे, याची सुद्धा लिपी कोणती आहे तर देवनागरी लिपी आहे असं मानू. त्यानंतर पहा पाली याही भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे. त्यानंतर बंगाली भाषा आहे, या बंगाली भाषेची सुद्धा लिपी कोणती आहे तर देवनागरी लिपी आहे. या 6 भाषा आहेत विद्यार्थी मित्रांनो. या 6 भाषेची लिपी कोणती आहे असं म्हटलं तर देवनागरी लिपी सांगायचं आहे. मग कोणकोणत्या भाषा आहेत, संस्कृत आहे, त्यानंतर मराठी आहे, त्यानंतर हिंदी आहे, त्यानंतर गुजराती, पाली, बंगाली. या 6 भाषांची लिपी कोणती आहे म्हटलं तर देवनागरी लिपी आहे. मग लिहिण्याची जी पद्धत आहे ही पद्धत आपण देवनागरी लिपीकडून घेतलेला आहोत. मग आता ही जे देवनागरी लिपी आहे यांचे काही वैशिष्ट्य आहेत. बरोबर, यांचे काही वैशिष्ट्य आहेत. आता ते वैशिष्ट्य म्हणजे काय तर देवनागरी लिपी ओळखायची कशी, तर ही जी देवनागरी लिपी आहे या देवनागरी लिपीचे काही काय आहेत म्हटलं तर वैशिष्ट्य आहेत. आता या देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य कोणते आहेत असं जर म्हटलं तर या देवनागरी लिपीचं पहिलं वैशिष्ट्य आहे पहा, ते म्हणजे काय, लिहित असताना आपण डावीकडून, बरं, लिहित असताना आपण डावीकडून कुणीकडे लिहित जातो तर उजवीकडे लिहित जातो. बरं, लिहित असताना डावीकडून कुणीकडे लिहित जातो तर उजवीकडे लिहित जातो. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. आता मी लिहित असताना तुम्ही पाहताय डाव्या हाताकडून कुणीकडे लिहित जातोय, उजव्या हाताकडे. मग आता बरेच जणांना प्रश्न पडतो, तो जर लेफ्टी असेल, डाव्या हातानं लिहित असेल तर मग काय असं म्हटलं, तो डाव्या हातानं जरी लिहित असेल
तरी सुद्धा तो या बाजूने या बाजूकडे जातो. मग हे झालं पहिलं वैशिष्ट्य. देवनागरी लिपी ओळखायची कशी? जी भाषा डावीकडून आपण उजवीकडे लिहत जातो या भाषेची लिपी कोणती म्हटलं तर देवनागरी लिपी आहे. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. आता आपल्याला दुसरं वैशिष्ट्य पाहायचं आहे देवनागरी लिपीचं. ते म्हणजे कोणतं? अक्षराच्या डोक्यावर, अक्षराच्या डोक्यावर, अक्षराच्या डोक्यावर आपण काय ओढतो? शिरोरेघ ओढतो. अक्षराच्या डोक्यावर शिरोरेघ ओढतो. बरं, मग अक्षराच्या डोक्यावर शिरोरेघ ओढतो म्हटलं तर काय? हे जे अक्षर आहे या अक्षरांच्या वरती जी रेष ओढत आहे त्या रेषेला आपण शिरोरेघ म्हणतो. मग परीक्षेला एकदा प्रश्न आलेला होता की शिरोरेघ म्हणजे काय? तर शिर याचा अर्थ होतो डोके आणि डोक्यावरती जी रेष ओढत आहे त्याला रेघ असे म्हणतो. डोक्यावरती ओढल्या जाणाऱ्या रेषेला आपण शिरोरेघ म्हणतो. उदाहरणामध्ये सांगायचं झालं क काढलं तर या क च्या अक्षराच्या वरती जे आडवी रेष ओढतोय त्याला आपण काय म्हणतो? शिरोरेघ असे म्हणतो. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य जास्त महत्वाचं आहे. कसं म्हटलं तर ही जी लिपी बनलेली आहे ही लिपी कशी बनली म्हटलं तर उभ्या, बरं, त्यानंतर ना आडव्या, उभ्या आडव्या, त्यानंतर तिरप्या, उभ्या आडव्या तिरप्या, त्यानंतर गोलसर, गोलसर, त्यानंतर अर्धगोल, अर्धगोल, अर्धगोल इत्यादी रेषांनी काय झालेली आहे? बनलेली आहे. म्हणजे ही जी देवनागरी लिपी बनलेली आहे ही या रेषांनी बनली. कोणत्या रेषांनी असं जर म्हटलं तर पहा, उभ्या आडव्या तिरप्या गोलसर आणि अर्धगोल इत्यादी रेषांनी बनलेली आहे. आता हे कशी बनली म्हटलं तर आपण बघूया. आता ही लिपी बघा, ही उभी रेष ओढली आपण. बरं, आता आपल्याला क काढायचा आहे. इकडून अर्धा गोल, इकडून अर्धा गोल, त्याला उभी रेष ओढली की काय तयार झालं? क तयार झालं. मग उभ्या रेषेचा वापर झाला. त्यानंतर बरं अर्धा गोलचा वापर झालेला आहे, आडव्या रेषेचा वापर झाला. ळ बाळाचं झालं, लिहायचं झालं तर पूर्ण गोल, दुसरा एक पूर्ण गोल, त्याला उभी रेष, त्याला आडवी रेष, ळ तयार झालं. ओके. मग ष षटकोनाचं तयार करायचं झालं तर वर तोंड करून अर्धा गोल, त्याला उभी रेष, त्याला तिरपी रेष, त्याला आडवी रेष, श तयार झाले. म तयार करायचं झालं तर उभी रेष, त्याला अर्धा गोल, त्याला आडवी रेष, त्याला उभी आणि त्याला आडवी रेष. मग ह्या ज्या रेषा आहेत या रेषाने आपली देवनागरी लिपी बनलेली आहे. मग हे तीन वैशिष्ट्य खास करून लक्षात ठेवा. कोणकोणते तीन वैशिष्ट्य म्हटलं तर देवनागरी लिपीचं खास वैशिष्ट्य कोणतं म्हटलं तर पहा, डावीकडून आपण उजवीकडे लिहित जातो. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य कोणतं म्हटलं तर अक्षराच्या डोक्यावरती आपण काय ओढतो? शिरोरेघ ओढतो. बरं, त्याच्यानंतर ना ही लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर आणि अर्धगोल इत्यादी रेषांनी काय झाली? बनलेली आहे. मग आता हे तीन वैशिष्ट्य जे आहेत याला एक अपवाद आहे. हे जे दुसरं वैशिष्ट्य आहे याचं एक अपवाद आपल्या देवनागरी लिपीमध्ये आहे. तर मागच्या पेजवरती जाऊन आपण बघू ते अपवाद काय. ही जे गुजराती भाषा आहे, बरोबर, ही जे गुजराती भाषा आहे या गुजराती भाषेच्या अक्षरावरती काय ओढली जात नाही? शिरोरेघ ओढली जात नाही. कसं म्हटलं तर त्यांचे आपण शब्द पाहतो बघा, केम छो, मजे में छो असं म्हणतात, पण त्या अक्षरावरती मात्र काय ओढत नाही? शिरोरेष ओढत नाही. आपण पण आळस करून बरेच जण शिरोरेष ओढत नाही, पण प्रमाण भाषेवरती आपल्या बालभारतीच्या पुस्तकावरती सगळीकडे अक्षरावरती शिरोरेख मात्र ओढावी लागते. पण गुजराती भाषेच्या अक्षरांच्या डोक्यावरती शिरोरेष ओढली जात नाही. मग परीक्षेला काय प्रश्न असतो? खालीलपैकी कोणत्या भाषेच्या डोक्यावरती शिरोरेष ओढली जात नाही? मग यापैकी 4-5 पर्याय मध्ये ठेवले जातात. मग आपल्याला कळावं की संस्कृत भाषेच्या डोक्यावरती शिरोरेष ओढली जाते, मराठीच्या ओढली जाते, हिंदीच्या ओढली जाते. ओढली जात नाही कोणावर तर गुजराती भाषेच्या अक्षराच्या डोक्यावरती शिरोरेष ओढत नाही. हा मात्र अपवाद आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग आपण देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या 6 भाषा आपण पाहिलोय. अगदी तोंडपाठ ठेवायचं. तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ. कुठेही फिरत असताना तुम्हाला सहज सांगता आलं पाहिजे की आपल्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या 6 भाषा कोणत्या म्हटलं? संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी आहे,
गुजराती आहे, पाली आहे, बंगाली आहे, या 6 भाषा आपल्या देवनागरी लिपीच्या वापर करून आपण काय करत असतो, लिहित असतो. मग आपल्याला काय करायचं आहे की पुढील पेज वरती जायचं आहे. ठीक आहे, आता पुढील पेज वरती आपल्याला एक घटक पाहायचा आहे बघा. ठीक आहे, आता तो घटक म्हणजे कोणता, तर ही जी आपली देवनागरी लिपी आहे, बरोबर, देवनागरी लिपी, ही जी आपली देवनागरी लिपी आहे, या देवनागरी लिपीला वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे नाव होते. तर आपल्याला माहिती असावं की नेमके कोणते नाव होते. बरोबर, नेमके कोणते नाव होते. तर देवनागरी लिपीला काही काळ काय म्हटलं गेलं, तर मोडी लिपी म्हटलंय. देवनागरी लिपीला काही काळ कोणती लिपी मानत होते, मोडी लिपी म्हणत होते. आता हे मोडी लिपी का म्हटलं जायचं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता मोडी या शब्दाचा अर्थ काय होतो, तर मोडून मुडपून. तर काही काळ देवनागरी लिपी मोडून मुडपून लिहिली जायची. तर मोडून मुडपून कसं म्हटलं, तर माझं नाव माणिक आहे. आता हे माणिक काढायचं झालं तर हे झालं शब्द माणिक. पण मोडून मुडपून लिहित असताना एकदा जर पेन टेकवलं तर ते काय केलं जात नव्हतं, उचललं जात नव्हतं. मग आता हे न उचलता लिहिलेला हा शब्द आहे, मग मोडून मुडपून लिहिलेला आहे, म्हणून या लिपीला काही काळ मोडी लिपी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर देवनागरी लिपीचं आणखी एक नाव होतं, याच लिपीला धाव लिपी म्हटलं जायचं, धाव लिपी. मग आता हे धाव लिपी याला का म्हटलं गेलं याची सुद्धा आपल्याला व्याख्या लक्षात ठेवायचं आहे. देवनागरी लिपीला धाव लिपी का म्हटलं, त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, देवनागरी लिपी मोडून मुडपून लिहिली जायची. मग मोडून मुडपून लिहिल्यानंतर ना याची जे वेग आहे, याची जे स्पीड आहे ती मात्र कशी असायची, जास्त असायची. बघा, हा शब्द लिहित असताना पेन उचलावा लागतो, वेळ लागतो, पण हा शब्द लिहित असताना पेन उचलण्याची गरज नाही. एकदा टेकवलं तर शेवटपर्यंत आपण कंटिन्युअसली लिहितो. मग याचा वेग जास्त होता म्हणून याला धाव लिपी म्हटलंय. धाव म्हणजे वेग, पळणे, बरं, स्पीड लिहिणे, म्हणून या लिपीला धाव लिपी असं म्हटलेलं आहे. मग देवनागरी लिपीला आणखी एक नाव ठेवलेलं होतं, तो म्हणजे काय, देवनागरी लिपीला बाळबोध लिपी, बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं गेलं. मग देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असं का म्हटलं असेल, तर आपल्याला समजून घ्यायचं आहे, बाळ म्हणजे छोटस लहान मूल आणि बोध म्हणजे समजणे. बाळाला सुद्धा समजेल एवढी सोपी लिपी असणारी आपली देवनागरी लिपी आहे, म्हणून या लिपीला काय म्हटलं गेलं, बाळबोध लिपी म्हटलं गेलं. तर बाळाला कसं समजेल एवढी सोपी का आहे असं म्हटलं, तर आता हे अक्षरे बघून घ्या. आपण बालवाडीमध्ये शिकलोय का नाही विद्यार्थी मित्रांनो, अ अननसाचं, आ आईचं, ई इमारतीचं, ई इडलिंबूचं, उकडाचं, ऊसाचं, ऋषीचं, हे कधी शिकलोय आपण, बालवाडीमध्ये शिकलोय. सहज छोटे लेकरं आईचं काढ म्हटलं की लगेच काढतात. क कपाचं, ख खन्नाचं, ग गणपतीचं, घ घराचं, बरं, च चमच्याचं, छ छत्रीचं, ज झाडाचं, झ झग्याचं, असं सहज सांगतात, सहज लिहितात. मग बाळाला सुद्धा समजेल एवढी सोपी लिपी आपली आहे, म्हणून आपल्या लिपीला काय म्हटलं गेलं, बाळबोध लिपी असं म्हटलेलं आहे. बरोबर, मग आपल्या देवनागरी लिपीला मोडी लिपी, धाव लिपी, बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर पहा, आपल्या देवनागरी लिपीला आदर्श लिपी, ठीक आहे, आदर्श लिपी सुद्धा काही काळ म्हटलं गेलं. आदर्श लिपी, आता आदर्श लिपी का म्हटलं गेलं ते समजून घ्यायचं आहे. बरोबर, आता आपली मराठी भाषेची जी लिपी आहे ती देवनागरी आहे आणि ही आदर्श मानली जाते. का मानली जाते, तर मुखावाटे निघणारा प्रत्येक ध्वनी यासाठी स्वतंत्र चिन्ह आहे का नाही, आहे. कसं म्हटलं, तुम्ही कोणताही शब्द उच्चारा, बरं, पंखा असं म्हटलं, पंखा, आता हे चिन्ह आहेत का नाही, प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहेत. बरोबर, नांदेड, बरोबर, नांदेड. त्यानंतर ना मुंबई, बरोबर, मुंबई. त्यानंतर ना दुःख, बरोबर, दुःख, असं म्हणत असताना मुखावाटे कुठलाही ध्वनी बाहेर पडला तर या प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्हाने आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. म्हणून
आपल्या लिपीला आदर्श लिपी सुद्धा म्हटलं गेलं. बरं, याला काही अपवाद आहेत, ते अपवाद आपण पुन्हा घेणार आहोत. च छ ज झ हे जे चार व्यंजने आहेत, या व्यंजनांचे उच्चार दोन निघतात, एक तालव्य आणि दुसरा दंत तालव्य. त्यामध्ये कसा फरक आहे, कसं ओळखायचं, हा घटक आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहोत. आता हे झालं देवनागरी लिपीच्या संदर्भात. आता आपल्याला थोडस वेगळा घटक म्हणजे काय, लिपीच्या संदर्भातला घटक घ्यायचा आहे. आणि हा प्रश्न एमपीएससी ने विचारलेला होता. तो प्रश्न काय बघा, आपल्या भारतामध्ये प्राचीन कालखंडामध्ये ब्राह्मी आणि खरोष्टी, ब्राह्मी व खरोष्टी या दोन लिप्या अवगत होत्या. तर विधान बरोबर का चूक, अशा पद्धतीचा प्रश्न एमपीएससी ने विचारलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मी लिपी ही सुद्धा लिपी आपल्या भारतामध्ये होती, देवनागरी लिपी होती, सोबत ब्राह्मी लिपी सुद्धा होती आणि खरोष्टी नावाची लिपी सुद्धा भारतामध्ये अवगत होती. मग आता ब्राह्मी लिपीला ब्राह्मी लिपी का म्हटलंय, असाही प्रश्न आलेला आहे. तर ब्रह्मदेवाने साक्षात निर्माण केलंय, म्हणून ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला बघा, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला काय म्हटलं जाते, तर ब्राह्मी लिपी असं म्हटलं जाते. ही व्याख्या परीक्षेला आलेली आहे. त्यानंतर बघा, आता हे ब्राह्मी लिपी जे आहे ती लिपी आर्य लोकांची लिपी आहे असं मानण्यात आलं. ओके, आणि ही जे ब्राह्मी लिपी आहे हे सर्व लिपींची काय आहे म्हणतात, जननी आहे म्हणतात. आता यावरून आपल्याला काय कळलं बघा, आपली देवनागरी लिपी तर फार अति प्राचीन आहे. याही पेक्षा प्राचीन कोणती लिपी आहे, ब्राह्मी लिपी आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. बरं, याही पेक्षा जुनी लिपी कोणती आहे, ब्राह्मी लिपी आहे, हे आपल्याला लगेच लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोणता नवीन घटक घेतलेला आहे, तर देवनागरी लिपीच्या संदर्भात. तर थोडंफार आपण काय करूया, रिव्हिजन करूया. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, देवनागरी लिपी, तर आपल्याला कोणता घटक म्हणजे आपण कोणता घटक घेतलेला आहे, तर देवनागरी लिपी. तर सर्वप्रथम आपण लिपीची व्याख्या बघितली. सांगा बरं, लिपी म्हणजे काय, तर लिपी हा शब्द याचा अर्थ काय होतो, लिपणे, सारवणे आणि माखणे असा त्याचा अर्थ निघतो. मग देवनागरी लिपी म्हणजे काय, तर देवांच्या नगरीमध्ये लिहिली जाणारी लिपी म्हणून कोणास ओळखतो, देवनागरी लिपीला. मग देवनागरी लिपीचे आपण काय बघितलंय, वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत. बरं, आता याचे खास वैशिष्ट्य आहेत आपण बघितलं. डावीकडून कुणीकडे लिहिला जातो, उजवीकडे. अक्षरांच्या डोक्यावरती काय ओढतो आपण, शिरोरेघ ओढतो. आणि ही लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर आणि अर्धगोल इत्यादी रेषांनी काय झाली, बनली आहे. बरोबर, इत्यादी रेषांनी बनलेली आहे. मग देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या एकूण भाषा किती आहेत, 6 आहेत. कोणकोणत्या म्हटलं तर नंबर 1 आहे संस्कृत आहे, त्यानंतर ना आपली मराठी आहे, त्यानंतर ना हिंदी भाषा आहे, त्यानंतर पाली आहे, त्यानंतर गुजराती आहे, त्यानंतर ना कोण आहे, बंगाली आहे. आता याच्यामध्ये वेगळं वैशिष्ट्य कोणतं म्हटलं तर गुजराती भाषेच्या डोक्यावरती काय ओढत नाही, तर शिरोरेघ ओढत नाही. आता शिरोरेघची व्याख्या आपण बघितली. शिर म्हणजे डोके, डोक्यावरती ओढल्या जाणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो, शिरोरेघ असं म्हणतो. ठीक आहे, शिरोरेष असं म्हणतो. त्यानंतर या आपल्या देवनागरी लिपीला वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे नाव होते. कोणते नाव होते, तर देवनागरी लिपीला आपण काय म्हणतो, बाळबोध लिपी म्हणतो. त्यानंतर ना धाव लिपी सुद्धा म्हटलंय. त्यानंतर ना परत काय म्हटलंय, मोडी लिपी असं सुद्धा म्हटलंय. आणि आपल्या लिपीला आदर्श लिपी सुद्धा आपण मानू शकतो. ठीक आहे, आता ही 4 नावं आपल्या देवनागरी लिपीला आहेत. तर हा जो एवढा घटक आहे, आज जो घटक शिकलाय, या घटकावरती परीक्षेला एमपीएससी ने विचारलेले प्रश्न आपण लागलीच घेणार आहोत. तर हा घटक काय करायचा, निवांत पाहायचं. पुन्हा नाही समजलं तर तुम्ही बिनधास्त मला विचारू शकता. तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो 78 88 78 88 19 61 61. तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कुठला प्रश्न आला तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. आणि आपल्या स्वराज्य एमपीएससी अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यानंतर ना
लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट वगैरे करा, आणखी काही दुरुस्ती बाकी असेल तर तुम्ही बिनधास्त सुचवू शकता। आणि आता या देवनागरी लिपी या घटकावरती परीक्षेला विचारलेले PYQ आपण घेणार आहोत। प्रिवियस एक्झाम पेपरचे क्वेश्चन जे आहेत ते आपण इथं पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला प्रश्न घेऊ की देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा। हे PSI नोव्हेंबर 2017 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे। काय म्हटलंय बघा, देवनागरी लिपी बरोबर लिहिण्याची बरोबर पद्धत कोणती आहे असं विचारलंय। तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, MPSC ला अलीकडे थोडेसे मोठ्या ओळीचे प्रश्न येत आहेत। कधी कधी 4 पर्याय देतात, अ ब क ड, त्याच्या खाली परत 4 पर्याय निर्माण करतात, अ व ब बरोबर आहे, अ ब क बरोबर आहे, वरील सर्व बरोबर, वरील सर्व चूक, मग कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येतात। सर्वात अगोदर तुम्ही काय करायचं, प्रश्न वाचा, निवांत मध्ये समजून घ्या, मगच कुठे जायचं, पर्यायाकडे जायचं। मग इथं प्रश्न काय म्हणतो ते समजून घ्या। देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा। तर आपण देवनागरी लिपीचे जे वैशिष्ट्य बघितलोय तेच वैशिष्ट्य इथं असते। ओके, बघून घ्या। देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते। आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, डावीकडून उजवीकडे लिहिला जातो का तिकडून इकडे येतो? ही काय उर्दू भाषा आहे का तिकडून इकडे येण्यासाठी उजवीकडून? तर हे विधान कसं आहे, चुकीचं आहे। आता दुसरं विधान समजून घ्या, देवनागरी लिपी अक्षरे मोडून लिहिली जाते। आता सध्याला देवनागरी लिपी आपण अक्षरे मोडून लिहितो का? नाही, म्हणून हेही विधान गेलं। आता क विधान बघा, देवनागरी लिपी डावीकडून काय केली जाते, उजवीकडे लिहिली जाते। डावीकडून कोणीकडे लिहिली जाते, उजवीकडे। मग हे विधान कसं आहे, बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे। आता चौथ्या विधानाला जाण्याची गरज नाही, तरी सुद्धा एकदा वाचून घेऊ। देवनागरी लिपी एकाखाली एक अक्षरे अशी लिहिली जाते। मला सांगा एकाखाली एक असं उभं लिहित येतो का कधी? नाही, म्हणून हे सुद्धा विधान कसं आहे, चुकीचं आहे, बरोबर चुकीचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, PSI नोव्हेंबर 2017 ला हा आलेला प्रश्न आहे। म्हणजे आपण कुठलाही घटक शिकत असताना सर्वप्रथम तो घटक वाचा, वाचल्यानंतर ना त्या घटकावर ते परीक्षेला कशा स्वरूपाचे प्रश्न आले ते समजून घ्या आणि ते सोडवा। त्यानंतर पाठाखालील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा तुम्हाला काय करायचा, सोडवायचा आहे। तर आपण पुढल्या नेक्स्ट प्रश्नांकडे जाऊया। तर आता दुसरा प्रश्न काय म्हणतोय बघा, राज्य सेवा मुख्य 2019 ला लेटेस्टला आलेला आहे। बरं, काय म्हणतो प्रश्न, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? अगदी तोंडपाठच आपल्याला करायचा आहे। त्या लिपीला बाळबोध लिपी, धाव लिपी, मोडी लिपी, आदर्श लिपी असं म्हणतो। ठीक आहे, आता इथं पर्याय बघून घ्या। मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? राज्य सेवा मुख्य 2019 ला हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। वर्णमाला लिपी म्हणतो का? नाही, गेला हा प्रश्न। देवनागरी लिपी असं म्हणतो आपल्या लिपीला, त्यानंतर आपल्याच लिपीला बाळबोध लिपी असं सुद्धा काय केलं जाते, म्हटलं जाते। आता पहा, काही काळ आपल्या लिपीला आदर्श लिपी म्हटलेला आहे, पण आता मात्र आदर्श लिपी आपण म्हणत नाही। का म्हणत नाही, तर आपल्या लिपीमध्ये काही चुका आहेत। कोणत्या चुका म्हटलं, च, छ, ज आणि झ आहे। हे दोन पद्धतीने आपण उच्चारतो। कसं म्हटलं, च छ, बरं, च छ, ज आणि झ, म्हणजे तालव्य आणि दंत तालव्य, बरं, हे दंत तालव्य उच्चार होतो आणि हे तालव्य उच्चार होतो। हे दोन पद्धतीने उच्चार होत असल्यामुळं हे विधान सध्याला काय, तर चुकीचं ठरते। मग योग्य कोणते आहेत म्हटलं तर देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी असे दोन नाव आहेत। पण ब आणि क बरोबर आहे असं पर्यायामध्ये कुठं आहे असं म्हटलं तर पर्याय क्रमांक कोणता आहे, 2 नंबरचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, बरोबर। आता पुढलं विधान बघूया, बरोबर, पुढला प्रश्न बघू। मराठी भाषा लेखनासाठी डॅश लिपीचा वापर केला जातो। मग आपल्या मराठी भाषेच्या लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतो? देवनागरी लिपीचा वापर करतो, बरोबर। कोणती लिपी आहे? देवनागरी लिपी आहे। आता आपल्याला पुढल्या प्रश्नाकडे जाऊ। मराठी भाषे संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे म्हटलंय, हे समजून घ्यावर का। कधी कधी आपण घाई गडबडीमध्ये काय करतो, प्रश्न वाचतो आणि प्रश्न एवढ्या घाईने वाचतो, वाचल्यानंतर योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय ह्याच्यामध्ये आपण बघतच नाही।
कोणातरी पर्यायाला गोल करतो, नंतर लक्षात येते आपल्या की यार चुकीच्याच पद्धतीनं आपण त्या प्रश्नाला क्लिक केलं आणि एकदा जर तुम्ही गोल केला तर त्याला दुसरा कुठलाही चान्स नाही परत रिपीट गोल करण्याचा. त्यामुळं थोडासा वेळ लागू द्या, पण समजून घेऊन तुम्हाला गोल करायचा आहे. मग मराठी भाषे संदर्भातील पुढील पैकी कोणते वाक्य अयोग्य आहे म्हटलंय. अयोग्य म्हणजे चुकीचं आहे असं विचारलंय. तर पहिलं विधान वाचून घ्या. मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी भाषेवरती आपल्याला अभिमान आहे का नाही? आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे काय? आपली मराठी भाषा ला खूप प्राचीन इतिहास आहे, खूप संत महात्मे आपल्या मराठी साहित्यामध्ये होऊन गेलेले आहेत, आपल्या मराठी भाषा बोलणारे होऊन गेले. त्यामुळं आपल्या मराठी भाषा खूप ग्रेट आहे, खूप सुंदर आहे. त्यामुळं आपण अभिमानानं म्हटलं पाहिजे मराठी अशी आमुची मायबोली. संत ज्ञानेश्वर सुद्धा म्हटलेले आहे आपल्या मराठी साहित्य संदर्भात किंवा मराठी भाषे संदर्भात. सुरेश भट असतील, विभा शिरवाडकर असतील, कृष्णशास्त्री चिपळूणकर असतील किंवा संत ज्ञानेश्वर यांनी सुद्धा आपल्या मराठी भाषे संदर्भात खूप ग्रेट आपली मराठी भाषा आहे असं सांगितलेलं आहे. बघा, मराठी अशी आमुची माय बोलली असं प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटलं पाहिजे. तर विधान कसं आहे? बरोबर आहे. बरं, आता दुसरं विधान बघा. मराठी महाराष्ट्र राज्याची काय आहे? राजभाषा आहे. बरं, आपल्या राज्याची राजभाषा कोणती म्हटलं तर मराठी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, नुसतं महाराष्ट्राचीच राजभाषा मराठी नाही, तर महाराष्ट्राची तर आहेच आहे, सोबत गोव्याची सुद्धा राजभाषा कोणती आहे असं म्हटलं तर मराठी भाषा आहे. आणि केंद्रशासित प्रदेश सुद्धा 1-2 मराठी राजभाषा आहे. त्यामुळं आपली भाषा ही अभिमानानं आपण प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की मराठी अशी आमची मायबोली. हिंदी हे बरोबर, हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे का? नाही. का नाही? तर मराठी भाषेची जननी कोणती आहे? संस्कृत आहे. बरोबर, कोणती आहे? संस्कृत आहे. इथं काय दिलंय? हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे म्हटलंय, चुकीचं विधान आहे. मग इथं शोधात काय म्हटलंय? अयोग्य. तर अयोग्य विधान कोणतं आहे? क आहे. आता ढ पर्याय वाचून घ्या. आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर करतो. सध्याला मराठी भाषेच्या लेखनासाठी कशाचा वापर करतो? देवनागरी लिपीचा. म्हणजे 3 पर्याय बरोबर आहेत, एक पर्याय कोणता? हा चुकीचा आहे. सहज या प्रश्नाचं उत्तर आपण सहज सोडू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला पुढल्या प्रश्नांकडे जाऊ. चूक की बरोबर सांगा म्हटलंय. असिस्टंट मुख्य 2016 ला आलेला हा प्रश्न आहे. चूक की बरोबर शोधायचा आपल्याला. पहिला प्रश्न बघा. पहिला पर्याय, प्राचीन काळी भारतात ब्राह्मी व खरोष्टी लिप्या 2 अवगत होत्या. तर मी आता सांगितलंय तुम्हाला की ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिपी भारतामध्ये काय होत्या? अवगत होत्या. आता त्यानंतर हे विधान बरोबर झालं. पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. आता दुसरं विधान काय म्हटलंय बघा. खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे म्हटलंय. तर खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी नव्हे. ब्राह्मी लिपी आणि देवनागरी लिपी ही आर्य भारतीय लिपी आहे. मग आता हे चुकीचं विधान आहे. ओके. आता क विधान बघा. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला काय म्हटलं जाते? ब्राह्मी लिपी असे म्हणतात. म्हणजे क विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे अ आणि क 2 पर्याय बरोबर आहेत. असा पर्याय कुठं आहे ते शोधून घ्या. अ आणि क बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे आपलं. ओके. आता आपल्याला पुढील विधानाकडे जायचं. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य ओळखा. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कोणती योग्य आहे ते शोधा म्हटलंय. PSI मुख्य 2016 ला हा आलेला प्रश्न होता. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे असं म्हटलंय. तर हे विधान कसं असेल? बरोबर आहे. कारण आपण लिहित असताना डावीकडून कुणीकडे लिहित जातो? उजवीकडे. आता दुसरं विधान वाचून घ्या. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली आहे. बरोबर. आता बरेच जणांना म्हणण्यापेक्षा 80% विद्यार्थ्यांना हे विधान काय वाटलंय? बरोबर वाटलंय. का बरोबर वाटलंय? प्रत्येक जण म्हटलं की पहिली ओळ संपली की दुसऱ्या ओळीत, दुसऱ्या ओळीत म्हटलं की तिसऱ्या ओळीत, म्हणजे उभ्या पद्धतीने आपण येतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही नाव असेल, बरोबर, XYZ आपण नाव घेतलं समजा, बरोबर, राहुल, बरोबर, त्याचं नाव बरोबर पाटील असेल, राहुल पाटील असं जर आपण लिहिलात
तर इथं बघा रापा, कुटी, लल अशा पद्धतीने काहीतरी वेगळा अर्थ निघतो. आपण उभ्या पद्धतीने कधीच लिहित नाही, आडव्या पद्धतीने लिहितो आणि ओळ संपली तरच खालच्या ओळीत येतो. म्हणजे वरून खाली आपण असं कधीच लिहत नाही. तर आपण काय करतो, आडव्या पद्धतीने लिहितो, मग ओळ संपली तरच खालच्या ओळीत येतो, अन्यथा येत नाही. आता तिसरं विधान म्हणजे दुसरं विधान कसं आहे, चुकीचं आहे. तिसरं विधान शोधून घ्या. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे आहे. म्हणजे उजवीकडून डावीकडे विधान कसं आहे, चुकीचं आहे. ड विधान म्हणजे हे क पण गेलं. ड विधान बघून घ्या. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे. आपण असं कधी लिहिलंय का, असं वर्तुळाकार लिहिलंय का, आपण असं लिहत गेलोय आणि परत असं गोल आलंय, असं कधी झालंय का, नाही. म्हणजे वर्तुळाकार आपण कधीच लिहित नाही. म्हणून हे सुद्धा विधान कसं आहे, चुकीचं आहे. मग देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य कोणतं आहे, पहिलंच वाक्य आहे. ओके, आता आपल्याला पुढला प्रश्न बघून घ्यायचा. परत काय म्हटलंय, चुकी बरोबर सांगा. असिस्टंट मुख्य 2015 ला आलेला हा प्रश्न आहे. ओके, काय म्हटलंय बघा प्रश्न, आपण जी लिपी वापरतो तिला बाळगोद लिपी ही म्हणतात. तो विधान कसं आहे, बरोबर आहे. ओके, आता दुसरं विधान बघून घ्या. देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर आणि अशा रेषांनी बनलेली आहे. मी आता सांगितलं तुम्हाला, देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर, अर्धगोल इत्यादी रेषांनी काय झाली, बनलेली आहे. म्हणजे विधान ब सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला क विधान बघून घ्यायचं आहे. देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे येतो म्हटलंय, उजवीकडून डावीकडे येतो का, येत नाही. म्हणून हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. बरं, मग दोन विधान बरोबर आहेत. कोणकोणते, अ आणि ब. अलीकडे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सोपे प्रश्न येणं हे जवळपास कमी झालेत एमपीएससी ला खास करून. पूर्वी फॅक्च्युअल डाटा असायचा, सरळ सेवा मध्ये म्हणजे सरळ सेवा सारखे प्रश्न असायचे, फॅक्च्युअल क्वेश्चन असायचे, फक्त साधे साधे प्रश्न असायचे. खालीलपैकी ह्रस्व स्वर कोणता, दीर्घ स्वर कोणता, देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाणारी खालीलपैकी कोणती भाषा आहे, असे साधे प्रश्न यायचे. आता हेही प्रश्न साधेच आहेत, फक्त वेळ वाढावा, जास्त वेळ लागावं, कन्फ्युजन व्हावं अशा पद्धतीची ही रचना केलेली आहे. अभ्यास योग्य झाला की असल्या प्रश्नांचं उत्तर सहज आपण सोडू शकता. तर या प्रश्नांचं उत्तर अ आणि ब बरोबर आहे असं कुठं आहे ते बघून घ्या. बरं, आता इथं काय म्हटलंय बघा, चुकी बरोबर आहे ते सांगा म्हटलंय. आपण जी लिपी वापरतो तिला बाळगोद लिपी ही म्हणतात, विधान बरोबर आहे. आणि देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी काय झालेला, बनलेला आहे. मग इथं दोन बरोबर आहे. मग दोन बरोबर आहेत असं पर्याय मध्ये नाही, तर क चुकीचा आहे असं कुठे दिलंय, तर पर्याय क्रमांक 1 वाचा. बरं, फक्त क चूक आहे, बाकी दोन्ही बरोबर आहेत. मग हा पर्याय येतो बरोबर. ठीक आहे, आता आपल्याला पुढल्या प्रश्नाकडे जायचं आहे. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालेलं आहे, लिपीचा शोध लागल्याने काय शक्य झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लिहिणं शक्य झालेलं आहे. बरं, लेखन शक्य झालेलं आहे. तसं आपल्याला प्रश्न वाचल्या वाचल्या 0 सेकंदामध्ये उत्तर येऊन जाते, 0. ओके, आता पुढील प्रश्नाकडे चला. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत, पाठच ठेवायचं, पाठ म्हणजे पाठ. 6 भाषा आहेत. बरं, पर्यायमध्ये कोणते आहे बघून घ्या. संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी आहे, पाली आहे, गुजराती आहे, बंगाली. मग हे 6 पैकी कोण्या ठिकाणी त्या भाषा दिलेल्या आहेत ते बघून घ्यायचं. ठीक आहे, मग इथं बघा मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत हे चारही पर्याय कसे आहेत, म्हणजे चारही भाषा आपल्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. आता हे दुसरा पर्याय चुकीचा का आहे, इंग्रजी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहितो का, नाही, चुकीचा आहे. कानडी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहितो का, नाही, चुकीचा आहे. आणि इथं तेलुगू कधी आपण डावीकडून उजवीकडे लिहत जातो अक्षरावरती, शिरोरेषा वगैरे देतो का, नाही, म्हणजे ते एक चुकीचं आहे. मग बरोबर कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखा. डिपार्टमेंट STI 2011 ला आलेला हा प्रश्न आहे, गटात न जुळणारा. आता इथं बघून घ्यायचं आहे, देवनागरी लिपी आहे. बरं, देवनागरी काय आहे, लिपी आहे. मोडी सुद्धा काय आहे, लिपी आहे.
रोमन सुद्धा काय आहे, लिपी आहे. इडली हे काय लिपी आहे का? नाही, खाण्याचा पदार्थ आहे. काय आहे? खाण्याचा पदार्थ. मग याच्यामध्ये न जुळणारा शब्द कोणता आहे? इडली आहे. तर बरेच जणांना इडली वगैरे आहे की काय असं वाटलं. आपल्याला पुढल्या प्रश्नाकडे जायचा. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेलं मुख्य साधन म्हणजे काय होय? तर भाषा होय. बरं, आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण भाषा म्हणजे काय, भाषेचे प्रमुख किती प्रकार पडतात, भारतामध्ये भाषेचे एकूण गट किती आहेत, भाषा म्हणजे नेमकं काय. बरं, भाषा हा शब्द संस्कृत धातू कोणापासून बनला आणि त्यानंतर अभिजात भाषा म्हणजे काय, राजभाषा म्हणजे काय, ही संपूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहात. टप्प्याटप्प्याने एक एक व्हिडिओ, आणि नुसतं व्हिडिओच नाही तर एखाद्या घटकाचा व्हिडिओ बनवून त्यानंतर आजपर्यंत आलेले प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत. ते डिटेल मध्ये हळूवार पद्धतीने आपण घेणार आहोत. तर पुढल्या प्रश्नाकडे चला. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? हे फक्त प्रश्न वाचायला जेवढा सेकंद वेळ लागतो ना, तेवढ्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर येते. प्रश्न वाचणे, पर्याय वाचण्याची गरजच नाही, उत्तर तोंडपाठच असेल. बरं, मराठी भाषा लेखन कोणत्या लिपीत केलं जाते? तर देवनागरी लिपीमध्ये संयुक्त 2010 ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता पुढला प्रश्न बघा. देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा म्हटलंय. तर देवनागरी लिपी आदर्श मानण्याचं मुख्य कारण काय? मी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं बघा. च छ ज झ हे 4 वर्ण जर अपवादात्मक सोडलं आणि र मध्ये ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ मिसळण्याची पद्धत, हे 2 चुकीचे सोडले घटक, तर बाकी मात्र मुखावाटे निघणारा प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहेत. म्हणून मराठी आपल्या देवनागरी लिपीला कसली लिपी मानायला पाहिजे? आदर्श लिपी मानायला पाहिजे. ठीक आहे. तरी आपण पर्याय वाचून घेऊ बघा. देवनागरी लिपी वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखवता येत नाही म्हटलंय. बरं, दाखवता येते का? येत नाही. येते, पण इथं नाही म्हटलंय, म्हणून पर्याय हा कसा आहे? चुकीचा आहे. बरं, त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघा. देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतो. येतो का? येत नाही. येतो. क म्हणा, प, च, ट, ल, स, ह, प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने दाखवला जातो. बरं, दाखवला जातो, म्हणूनच आपल्या लिपीला आदर्श लिपी म्हणतात. म्हणजे हे कसं आहे? पर्याय बरोबर आहे. त्यानंतर क विधान बघा. देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते म्हटलंय, असते असायला पाहिजे. ओके, म्हणून ही सुद्धा पर्याय चुकीचा आहे. देवनागरी लिपीत एका वर्णाला 2 ध्वनी असतात. एका वर्णाला 2 ध्वनी असतात का? नसतात. कारण बघा, र म्हटलं प लिहितो का आपण? नाही. एक ध्वनी एक चिन्ह, अशाच पद्धतीने आपली लिपी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? पुढल्या प्रश्नांकडे जायचं. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मराठी भाषा मुख्यतः डॅश डॅश लिपीत लिहिली जाते. देवनागरी लिपी. बरं, अगदी सोपं. लिपी टंकलेखक 2007 ला आलेला हा प्रश्न आहे. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? कोणत्या प्रकारे? डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने लिहिलं जाते. मग पर्याय क्रमांक कोणता आहे? 2 क्रमांकाचा. डावीकडून उजवीकडे. हे उजवीकडून डावीकडे आहे का? नाही. पर्याय गेला. वरून खाली कधी लिहित येतो का? नाही. बरं, खालून वरी कधी गेलं का? असं लिहित नाही. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. प्रश्न बघा. आपले PSI SI असिस्टंट मुख्य परीक्षेला, कंबाईंड मुख्य परीक्षेला हे 50 प्रश्न असतात. 100 गुण असतात. मराठी व्याकरणासाठी 50 प्रश्न, 100 गुण. तर या 50 प्रश्नांमध्ये विभागणी कशी असते म्हटलं? 5 प्रश्न उतारायला असतात. ओके, 50 मधून 5 गेले 45. ओके, पूर्वी 60 मार्कांसाठी हा घटक होता. तर आता 50 मार्कांसाठी एक उतारा, 5 प्रश्न, उरले 45 प्रश्न. तर या 45 प्रश्नांमध्ये शब्दसंग्रह आणि व्याकरण हे 2 घटक असतात. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, या 50 पैकी 47-48 आरामात मार्क आपल्याला येतात. ओके, खूप सोपा घटक आहे, एवढा अवघड हा घटक नाही. मराठी व्याकरण हा सोपं का जातो? त्याचं मुख्य कारण आपली मातृभाषाच कोणती आहे? मराठी आहे. लहानपणापासून तर आजपर्यंत आपण मराठीच्या संदर्भात म्हणजे मराठीच्या सानिध्यात आपण राहिलेलो आहोत. त्यामुळे हा विषय जास्त अवघड जात नाही. फक्त एवढंच आहे,
अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर कंटिन्युअसली तो घटक समजून घेणे, वाचणे, त्याचं रिव्हिजन करणे, त्यानंतर परीक्षेला आलेले प्रश्न सोडवणे, अशा पद्धतीने करत गेलं तर मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी आरामात मार्क आपल्याला पडणार आहे. तर पुढला प्रश्न, शेवटचा प्रश्न बघा. मराठी भाषेचे लेखन या लिपीत करतात. कोण्या लिपीमध्ये करतात? हो, देवनागरी लिपीमध्ये करतात. मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी लिपीमध्ये आपण काय करतो? करत असतो. आजपर्यंत हे प्रश्न स्पर्धा परीक्षेला म्हणण्यापेक्षा एमपीएससी ला देवनागरी लिपी या एवढ्याच घटकावरती परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. आज आपण देवनागरी लिपी हा घटक आपण घेतलोय. बरं, आता या घटकावरती जेवढ्या प्रकारचे प्रश्न येतात तो संपूर्ण घटक आपण इथं कव्हर केलाय आणि या घटकावरती एमपीएससीने विचारलेले सर्व प्रश्न आपण इथं सोडून घेतलोय. त्यामुळं या घटकाची कुठलीही अडचण असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकरणाची कुठलीही अडचण असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज पाठवू शकता, फोन करून विचारू शकता. तर आज आपण देवनागरी लिपी हा घटक इथं घेतलेला आहे. ओके, आता आज आपण इथे थांबू. आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओ मध्ये, जे की मराठी व्याकरणाचा आपण प्रत्येक प्रकरणावरती एक एक व्हिडिओ आपण कंटिन्युअसली बनवत जाणार आहोत. तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठलीही सूचना असेल, कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबू.